मनीषा, वेलनेस कोच मनीषा मैम पुणे से योगा प्राणायाम स्टार्ट कर रहे हैं। चलो सभी जन रेडी हो जाओ। पायांचे सूक्ष्म व्यायाम। श्वास घेत पाय पाठीमागे, श्वास घेत पुढे, गुडघ्यांचे सूक्ष्म व्यायाम। श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची आहे। श्वास घे, दोन्ही हात पाठीमागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची आहे। अँटी क्लॉकवाईज, चक्की आसन, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, दोन्ही पायामध्ये अंतर, कटी सौंदर्य आसन। डावा हात उजव्या पायाच्या पंजावरती, उजवा हात डाव्या पायाच्या पंजावरती, श्वास घेत पाठीमागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची आहे। सभी का बहुत बहुत अभिनंदन, बहुत लगन के साथ योगासन कर रहे हैं। श्वास घेत दोन्ही हात डाव्या पायाच्या पंजावरती, श्वास रोखून थांबायचा आहे। श्वास सोडत दोन्ही हात उजव्या पायाच्या पंजावरती, श्वास रोखून थांबा। श्वास रोखून थांबायचा आहे, दोन्ही हाताने पायांच्या पंजाला पकडायचा आहे, श्वास रोखून थांबायचा आहे।
डाव्या पायाच्या पंजाला गोलाकार फिरवायचा आहे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. हाताने गुडघ्याला आणि पायाच्या पंजाला पकडायचा आहे. परत उजव्या पायाच्या पंजाला गोलाकार फिरवायचा आहे. हाताने पायाच्या पंजाला आणि गुडघ्यांना पकडायचं. गोलाकार फिरवायचा. श्वास घेत गुडघ्यांना श्वास सोडा जमिनीवरती. हाताने पायाच्या पंजाला पकडायचा आहे. श्वास रोखून थांबायचा आहे. तर दुसऱ्या पायाच्या पंजाला पकडायचा आहे आणि श्वास रोखून थांबायचा आहे. दोन्ही हाताने पायांच्या पंजाला पकडायचा आहे. श्वास रोखून थांबा. दोन्ही हाताने पायांच्या पंजाला पकडायचा आहे. दृष्टी आकाशाकडे. बटरफ्लाईज. आपल्या मांड्यांची हालचाल मृगाच्या फुलपाखरासारखी, फुलपाखराच्या पंखासारखी. पाय पूर्ण 30 अंशामध्ये वरती उचलायचे आहेत. दोन्ही हात एकदम स्ट्रेट. श्वास रोखून थांबायचा आहे. सर्वांनी पाठीवरती झोपून घ्या. श्वास घेत एक पाय पूर्ण 90 अंशामध्ये वरती उचलायचा आहे. श्वास रोखून थांबायचा आहे. एक पादहस्तासन. परत दुसरा पाय पूर्ण 90 अंशामध्ये वरती उचला. श्वास रोखून थांबा. दोन्ही पाय पूर्ण 90 अंशामध्ये वरती उचलायचे. श्वास रोखून थांबायचा आहे.
दोन्ही हाताने पायांच्या बोटांना पकडायचं आहे, श्वास रोखून थांबायचा आहे. सायकलिंग क्लॉकवाईज, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. दोन्ही हातांनी डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे आहे, श्वास घेत उजव्या नासिकेसमोर. एक पाच पवन मुक्त आसन. परत उजव्या पायाच्या गुडघ्याला श्वास घेत गुडघा नासिकेसमोर, श्वास रोखून थांबा. श्वास रोखून थांबायचा आहे. यस. दोन्ही हातांनी गुडघ्यांना पकडायचं आहे, दोन्ही पायांच्या. द्विपाद पवन मुक्त आसन. श्वास घे, दोन्ही गुडघे नासिकेसमोर. डावा पाय पूर्ण उचलायचा आहे. उजव्या हाताच्या तळ हातामध्ये येण्याचा प्रयत्न करायचा. श्वास रोखून थांबायचा आहे. उजवा पाय डाव्या हाताच्या तळ हातामध्ये, श्वास रोखून थांबा. दोन्ही पायांचे गुडघे एकमेकावरती, दोन्ही पायाचे पंजे एकमेकावरती. मर्कट आसन. दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे, श्वास रोखून थांबा. दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे, श्वास रोखून थांबायचा आहे. सर्वांनी पोटावरती झोपून घ्या. दोन्ही हात स्टँड करायचे, हनुवटी खाली ठेवायचे आहे. श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची. पूर्ण भुजंगासन. दोन्ही हात एकदम स्ट्रेट, दृष्टी आकाशाकडे. श्वास रोखून थांबा.
बहुत बढ़िया भुजंगासन। डाव्या खांद्यावर उजव्या पायाची टाच पाहायची आहे. तिर्यक भुजंगासन. श्वास रोखून थांबायचा आहे. उजव्या खांद्यावर डाव्या पायाची टाच. श्वास रोखून थांबा. श्वास रोखून थांबायचा आहे. यस, चेंज करूयात आपण. दोन्ही हाताच्या कोपऱ्यावरती आणि पूर्ण पायाच्या बोटावरती शरीराचं बॅलेन्स. श्वास रोखून थांबा. दोन्ही हातांनी पायांच्या पंजात पकडायचं आहे. धनुरासन. श्वास रोखून थांबा. साइड टू साइड. यस, चेंज करूयात आपण आता. यस मॅम. वज्रासन मध्ये बसून घ्या. शशांकासन घेऊयात आपण. श्वास घे, दोन्ही हात वरती. श्वास सोडून दोन्ही हात जमिनीवरती. यस. परत श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची आहे. मंडूकासन. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. दोन्ही हाताच्या मुठी बंद करायच्या आहेत. पोटाला आत खेचायचं आहे. मस्तिष्क जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास रोखून थांबा. यस. खूप छान. प्राणायाम स्टार्ट करूयात आपण. प्राणायामासाठी सगळ्यांनी जे शक्य असेल त्या आसन मध्ये बसा. वज्रासन मध्ये, ज्या आसन मध्ये तुम्हाला शक्य आहे त्या आसन मध्ये बसा. श्वास घे, दोन्ही हात वरती आणि हाताची मुठी बंद करून हात खाली. श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची आहे. पूर्ण एकाग्र होऊन हा प्राणायाम करायचा आहे. त्याची कार्यक्षमता वाढवणारा प्राणायाम आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अतिशय सहज आणि सोपा प्राणायाम आहे.
एकाग्र होऊन हा प्राणायाम करा. यस, चेंज करूयात आपण. कपालभाती ही क्रिया करायची आहे. एका सेकंदाला एक श्लोक. फक्त श्वास सोडत राहायचा आहे. श्वास आत घेण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण तो ऑटोमॅटिकली आत जातो. एका सेकंदाला एक श्लोक. मनामध्ये एक संकल्प, माझ्या शरीरातील समस्त घाण, समस्त विकार सोडत आहे, शरीर पूर्ण निरोगी बनवत आहे. या प्राणायामाला कॅन्सर सारखे आजार सुद्धा कमी होऊ शकतात. रक्तवाहिन्यामध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात. आपली पचन संस्था सुधारते. पूर्ण एकाग्र होऊन ही क्रिया करायची आहे. यस, चेंज करूयात आपण. अनुलोम विलोम प्राणायाम. उजवी नासिका बंद करायची आहे. डाव्या नासिकेने शक्य असेल तेवढा श्वास आत आपल्या फुफ्फुसामध्ये भरायचा आहे. परत उजव्या नासिकेने श्वास सोडायचा आहे. उजव्या नासिकेने श्वास आत भरायचा आहे. 10 ते 15 सेकंद श्वास रोखून थांबायचा आहे. परत श्वास सोडायचा आहे. अनावधिक संकल्प, माझ्या शरीरात मी प्राणवायू भरत आहे, दिव्य तेज भरत आहे, दिव्य चैतन्य भरत आहे, शरीरातील समस्त घाण, समस्त विकार सोडत आहे, माझं शरीर पूर्ण निरोगी बनवत आहे. जेवढं शक्य असेल तेवढा श्वास आत घ्या. श्वास पूर्ण कप्प्या कप्प्यामध्ये भरायचा आहे. पूर्ण एकाग्र होऊन ही क्रिया करा. या प्राणायामामुळे आपल्या शरीरातील सर्व नसनाड्या शुद्ध होतात. रक्ताभिसरण संस्था सुधारते. आपल्या शरीरातील 72 कोटी 72 लाख 10,000 नसनाड्या या प्राणायामामुळे शुद्ध होतात. डाव्या नासिकेने श्वास सोडून थांबूयात आपण. यानंतर बाह्य प्राणायाम करूयात आपण. बाह्य प्राणायाम, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. मूलबंधच्या वरचा भाग उचलायचा आहे थोडासा. पोट आपल्या पाठीकडे खेचायचा आहे.
आणि आपली हनुवटी पूर्ण विशुद्धी चक्रावरती टेकवायची आहे. श्वास रोखून थांबायचा आहे. यस. परत हीच क्रिया करा. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. 3 बंद लावायचे आहेत. मूल बंद, जालंधर बंद, उडियान बंद. यस. परत एक वेळेस. यस. यानंतर आग्नेय करूयात. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. आपल्या पोटाची हालचाल करायची आहे. यस. परत एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. परत पोटाची हालचाल. परत दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. यस. चेंज करूयात आपण आता. आपल्याला कान बंद करायचे आहेत. भ्रामरी प्राणायाम. 3 बोट डोळ्यावरती, 1 बोट कपाळावरती. भ्रमण ज्याप्रमाणे गुंजन करतं त्याप्रमाणे गुंजन करत हा प्राणायाम करायचा आहे. मस्तिष्कामध्ये भ्रमण गुंजन झालं पाहिजे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. परत दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. परत भ्रमण गुंजन करायचं आहे. या प्राणायामामुळे आपलं मस्तिष्क एकदम शांत होतं. मनाची एकाग्रता वाढते. यस. चला शेवटचा प्राणायाम घेऊयात आपण. उदगीर प्राणायाम. डोळे बंद. ज्याला आपण ओंकार म्हणतो. पाठीचा मणका एकदम स्ट्रेट. 3 वेळेस अ उ म या 3 अक्षराचं उच्चारण करायचे आपल्याला. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. आणि हे उच्चारण करायचे आपल्याला 3 अक्षरांचं. परत एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. परत एकदा दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. डोळे बंद.
लक्ष नासिकेसमोर, प्रणव ध्यान, आत जाणारा श्वास, बाहेर येणारा श्वास, श्वासाची अनुभूती घ्यायची आहे. एक सेकंद फक्त थांबा. हाताचं घर्षण करा, चेहऱ्यावरती फिरवा आणि शवासनासाठी सर्वांनी पाठीवरती झोपून घ्यायचं आहे. अगदी 3 मिनिटाचं शवासन होईल. सर्वांनी पाठीवरती झोपून घ्या. दोन्ही हात बाजूला, दोन्ही पायामध्ये किंचित अंतर, मान डावीकडे. शरीर एकदम स्थिर करायचं आहे. यस. नक्षत्र पायाकडे केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, स्थिर करा. दोन्ही घोट्यांकडे यायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, दोन्ही घोट्यांना शिथिल करायचं आहे. घोट्यांपासून श्वास घेत घेत आपण गुडघ्यांकडे यायचं आहे. अंतर्मनाने दोन्ही गुडघ्यांना पाहायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, गुडघ्यांना शिथिल करा. गुडघ्यांपासून श्वास घेत घेत आपल्याला मुलाला चक्राकडे जायचं. त्या ठिकाणी येऊन थांबू. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर स्वादिष्टान चक्र, ओटीपोट. 1 सेकंद थांबा. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर नितंब, श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर मणिपूर चक्रावरती यायचं आहे. श्वास सोडा. मणिपूर चक्रापासून श्वास घेत घेत आपल्याला अनाहत चक्राकडे, हृदयाकडे यायचं आहे. त्या ठिकाणी आपलं हृदय बंद मुठीसारखं विराजमान आहे. त्या ठिकाणी येऊन थांबा. जे हृदय आपल्यासाठी अविरत कार्य करतं, जन्माच्या आधीपासून अंत तक जे हृदय आपल्यासाठी अविरत कार्य करत आहे. रोज 7,000 लिटर रक्त पंप करतं आणि 70,000 मीटर रक्तवाहिन्यामध्ये प्रवाहित करण्याचं काम हृदय करतं. त्या हृदयाचे खूप खूप आभार मानायचे, त्याला थँक्यू म्हणायचं आहे. पुढील मार्गक्रमण करायचं आहे विशुद्धी चक्राकडे, तळगळ्याकडे. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर लक्ष केंद्रित करा दोन्ही खांद्यांकडे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, खांद्यांना शिथिल करा. खांद्यांपासून श्वास घेत घेत आपण हातांच्या कोपऱ्यांकडे जायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा, कोपऱ्यांना शिथिल करा. कोपऱ्यांपासून श्वास घेत आपण हळूहळू मनगटाकडे जाऊया. श्वास घ्या, श्वास सोडा, मनगटांना शिथिल करा. त्यानंतर तळ हाताकडे जाऊयात. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, तळ हातांना शिथिल करूया. त्यानंतर बोटांकडे जायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा, बोटांना शिथिल करा. बोटाच्या पाठीमागच्या बाजूने परत मनगटाकडे यायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. मनगटापासून श्वास घेत परत खांद्यांच्या कोपऱ्यांकडे यायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. कोपऱ्यांपासून परत खांद्यांकडे येऊयात. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, खांद्यांना शिथिल करा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. अंतर्मनाने आपली पाठ पाहायची आहे. श्वास घ्या, श्वास सोडा, पाठीला शिथिल करा. श्वास घेत मानेच्या पाठीमागच्या बाजूने आपल्याला हनवटीकडे यायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, हनवटीला शिथिल करा. त्यानंतर लक्ष नासिकेसमोर, दृष्टीपावाने आपला श्वास पाहायचा आहे. आत जाणारा श्वास, बाहेर येणारा श्वास. श्वासाची अनुभूती घ्या. सकारात्मक एनर्जी, नकारात्मक एनर्जी अनुभवायची आहे.
1 सेकंद थांबूया. त्यानंतर पुढील मार्गक्रमण आपल्याला आज्ञा चक्राकडे दोन्ही भुवयांच्या मध्ये श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर मस्तिष्काकडे जायचं आहे. ज्या ठिकाणी आपलं सहस्त्रकार चक्र आहे त्या ठिकाणी येऊन थांबा. श्वास घ्या, श्वास सोडा. पायाच्या अंगठ्यापासून मस्तिष्कापर्यंत आपण शरीराची यात्रा पूर्ण केलेली आहे. शिथिल शरीर जमिनीवरती आहे. मी आणि माझा श्वास एवढंच अनुभवायचं आहे. प्रकारच्या रम्य वातावरणातील नीरव शांती अनुभवायची आहे. सृष्टी मंचावर जे जे सौंदर्य तुम्हाला अनुभवता येईल ते अनुभवायचं आहे. सुंदर फुलं पाहिजे, त्यांच्यातील आकर्षकता पाहिजे, त्यांच्यातील सौंदर्य पाहायचं आहे. जे जे सौंदर्य या रम्य वातावरणातील अनुभवता येईल ते अनुभवायचं आहे. चिमण्यांचा चुचवाट अनुभवा. मन प्रसन्न करायचं आहे. या एसएमबीएस च्या माध्यमातून मला खूप सुंदर मनस्वास्थ्य, शरीर स्वास्थ्य लाभत आहे. मी दिवसेंदिवस स्वस्थ होत आहे, निरोगी होत आहे, मी फिट होत आहे ही फिलिंग करायची आहे. मला खूप सुंदर शरीर स्वास्थ्य, मनस्वास्थ्य लाभत आहे. त्यासोबतच माझा सर्वांगीण विकास होत आहे. येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास माझ्यासाठी प्रेम, आनंद, मौन, सुख, शांती, समाधान घेऊन येत आहे. मी दिवसेंदिवस तरुण, तेजस्वी आणि तत्पर होत आहे. माझ्या मनामध्ये सतत चैतन्याचं वारं ओसंडून वाहत आहे. दिव्य चैतन्य मला प्राप्त होत आहे. दिव्य तेज मला प्राप्त होत आहे. ही अनुभूती घ्यायची आहे. दिव्य चैतन्य, दिव्य तेज आता आपल्याला आपल्या शरीरात कार्यान्वित करायचं आहे. ज्या ज्या भागांना आपण शिथिल केलं त्यांना कार्यान्वित करूया. तळपायांची हालचाल करून घ्या. पोट्यांची करा, त्यानंतर गुडघ्यांची करा, त्यानंतर मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, शुद्धी चक्र, आज्ञा चक्र, सहस्त्रकार चक्र या 7 चक्रांना कार्यान्वित करा. हळूच पायांची हालचाल करा, हातांची हालचाल करा. हळूच डाव्या कुशीवरती या. दोन्ही गुडघे एकमेकावरती, दोन्ही पायाचे पंजे एकमेकावरती. लहान बाळ ज्याप्रमाणे झोपतं त्याप्रमाणे 2 सेकंद फक्त त्या स्थितीत झोपून राहायचं आहे. हळूवार जमिनीवरती उठून बसा. दोन्ही हाताचं घर्षण करायचं आहे. मिळवलेलं दिव्य तेज, मिळवलेलं दिव्य चैतन्य आता आपल्या शरीरावरती, आपल्याला चेहऱ्यावरती फिरवून घ्यायचं आहे, हातावरती फिरवून घ्यायचं आहे. वाव, मस्त, खूप छान. आणि स्वतःला शाबासकी द्यायची आहे. अरे वा, आज मला माझ्या शरीराने खूप सुंदरशी साथ दिली, थँक्यू म्हणायचं आहे. ज्या आईवडिलांमुळे एवढा मला सुंदर ध्येय प्राप्त झाला त्यांच्या चरणावरती वंदन करायचं आहे. ज्या कर्मभूमीत आपण वाढतो त्या मातेला वंदन करायचं आहे. यस, खूप छान. आज मनीषा मॅमचा खूपच कडक वर्कआउट, एनर्जेटिक वर्कआउट झालेला आहे, ऊर्जावान वर्कआउट झालेला आहे. आणि मनीषा मॅम खरंच खूप सुंदर ऊर्जावान वर्कआउट घेतलेला आहे तुम्ही. प्रत्येकाला प्रेरणा देणारा वर्कआउट होता मॅमचा. आणि प्रत्येकाने खूप, मनीषा मॅम सोबत सुद्धा सर्वांनी खूप छान वर्कआउट केला. सर्वांचं पण खूप खूप अभिनंदन. यस मॅम, खूप छान. मनीषा मॅम साठी आपल्याला क्लॅपिंग करायचे आहेत. मनीषा मॅम साठी 50 आणि स्वतःसाठी 50 असं आपण 100 क्लॅपिंग करून घेऊया.
खूप खूप अभिनंदन. खूप सुंदर एनर्जेटिक वर्कआउट झालंय. क्रमबद्ध, लयबद्ध आणि प्रमाणबद्ध मनीषा वर्कआउट झालेला आहे. यस मनीषा मॅम. गुड मॉर्निंग मनीषा मॅम. गुड मॉर्निंग मॅम. यस मनीषा मॅम, मी तुम्हाला एकच प्रश्न विचारू शकते फक्त आज, की तुमची हेल्दी लाईफस्टाईल जी आहे ही हेल्दी लाईफस्टाईल या कम्युनिटीच्या माध्यमातून कशी झालेली आहे ते सांगू शकता तुम्ही? तुला जॉईन झाले तेव्हा माझं खूप वेट होतं मॅम. आता मला 6 महिने जॉईन झाले आणि या 6 महिन्यामध्ये माझं 8 किलो वेट कमी झालं मॅम. आता मी खूप फिट आहे आणि खूप आनंदी आहे मॅम. येस छान रिझल्ट आहे. येस. आणि मॅम तुम्ही रोजच्या रोज एवढा एनर्जेटिक वर्कआउट घेताय, ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा मॅम तुम्हाला कशी प्राप्त होते? आपल्या एनर्जी ड्रिंक आणि न्यूट्रिशनमुळे हे सर्व काही शक्य आहे मॅम. येस एनर्जी मला येस. मॅम आज आपलं युट्यूब चॅनल पाहणारे आपले सगळेजण आहेत, चाहते आहेत, यासाठी तुम्ही काय संधी देणार आहे तुम्ही आज? आपलं युट्यूब चॅनल आहे मॅम, त्यामध्ये आपल्याला काही कारणामुळे कोणाला जॉईन होता येत नाही, त्यामुळे आपले युट्यूब चॅनल पाहून सर्व आपले वर्कआउट करत आहेत आणि सर्व युट्यूब चॅनल पाहून आपलं सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, शेअर लाईक करायचं आहे, कमेंट करायचे आहेत मॅम. येस, छान, बहुत बढिया. यानंतर आपण जोशी मॅम कडे जाऊया. अगदी कमी वेळामध्ये मॅम अनम्यूट घ्या. येस, गुड मॉर्निंग मधुमालती मॅम. तुम्हाला या कम्युनिटीच्या माध्यमातून तुमच्यामध्ये झालेले बदलाव जे आहेत हे बदलाव सांगू शकता? सर गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग आला तू. माझ्यात खूप बदल झालेला आहे. छान एनर्जी आलेली आहे माझ्यामध्ये. पुढे आई तब्येत ठीक नसल्यामुळे काही दिवस मी केले नाही, पण मला करमत नव्हतं. मी पटकन उठले आणि आज जॉईन झाले. मेडिटेशन पण पूर्ण शांत डोक्याने ऐकले. खूप छान वाटत आहे, खूप फ्रेश वाटत आहे. खूप ताण कमी झालेला आहे डोक्यावरचा. आणि खरंच आपण जर योगा प्राणायाम व्यायाम केला तर खरंच आपलं शरीर तंदुरुस्त राहतं. दिवसभर चैतन्य निर्माण होतं अंगामध्ये आणि दिवसभर फ्रेश वाटतं. खूप छान वाटतं हा. आणि मी केले नाही एवढे 1-2 महिने झाले की काय की माझ्यात नियमितता राहिली नाही, तर मला सुस्ती आल्यासारखं झालं. मी आज पटकन उठले आणि चला म्हणलं आपण आपल्या कम्युनिटीला जॉईन झालंच पाहिजे आणि व्यायाम प्राणायाम केलंच पाहिजे. मी पटकन उठले आणि जॉईन झाले आज. मला खूप छान वाटतंय. माझ्यात खूप फरक पडलेला आहे. नाही केलं तर मला करमत नाही आणि माझे शरीर पण तंदुरुस्त झालेलं आहे आणि मला चालता पण यायलेलं आहे, उभं टाकता यायलेलं आहे आणि माझ्यात मनावरचा ताणतणाव पण खूप कमी झालेला आहे. आणि खरंच थँक्यू माझ्या सरांना, माझ्या कोचला, थँक्यू माझ्या कोच मॅडमला. खरंच मी एवढं सांगू इच्छिते की सर्वांनी नियमित प्रामाणिकपणे केलं ना आपापल्या शरीरासाठी तर खूप छान आहे. हे काही दुसऱ्यासाठी नाही करायचे, आपण आपल्यासाठीच करायचे. आपण आपल्यासाठीच वेळ द्यायचे, आपल्या शरीरासाठीच आपल्याला करायचे आणि हे केल्याने खरंच खूप फ्रेश वाटतं. मेडिटेशन ऐकल्यावर तर डोक्याचा खरंच ताणतणाव कमी होऊन जातो. दिवसभर फ्रेश वाटतं आणि खूपच छान आहे आपली कम्युनिटी आणि फ्री आहे. मी सर्वांना माझे कार्ड देत आहे, जॉईन करून घ्यायचा प्रयत्न करत आहे, पण यश प्राप्त होत नाही. थोडीशी खंत वाटते मनाला. आता काय करणार, प्रयत्न तर चालूच आहेत मॅडम. येस मॅम, आपलं युट्यूब चॅनल सुरू झालेलं आहे. सगळ्यांना सांगा आमचं युट्यूब चॅनल आहे. तुम्हाला जर शक्य होत नसेल तर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल पाहू शकता. आमचं रोजचे जे अपडेट आहेत तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यामुळं तुम्हाला आमच्यासोबत जर वेळ नसेल वर्कआउट करण्यासाठी तर तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे वर्कआउट करू शकता. आमच्या क्लबचे सुंदर विचार ऐकू शकता. म्हणून सर्वांना सांगा सबस्क्राईब करायला हवा, सगळ्यांना लाईक करायला हवा. येस मॅम. येस, यानंतर आपण चंदा मॅमशी बोलूयात आणि चंदा मॅम झाल्यानंतर आपण वैष्णवी मॅमशी बोलून आपण थांबूयात. येस मॅम, गुड मॉर्निंग चंदा मॅम. अनम्यूट घ्या. मॅम अनम्यूट घ्या. येस. Good morning, all of you. Yes.
गुड मॉर्निंग चंदा मॅम. चंदा मला मॅमला पण या क्लबला जॉईन झाल्यावर खूप खूप आनंद होत आहे आणि लवकर उठायची सवय लागली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर आधी मी पण योगा प्राणायाम करत होते, पण उशिरा करत होते 7:00-7:30च्या पुढं. पण लवकर उठल्यामुळे खूप 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 एकदम छान वाटत आहे. येस येस, खूप छान. येस मॅम, तुम्ही 1 महिना झाला कम्युनिटीला जॉईन होऊन. ही कम्युनिटी कशी वाटते ते सांगू शकता मॅम तुम्ही? येस चंदा मॅम. हा, 1 महिना झालं तुम्ही या कम्युनिटीला जॉईन झालात आणि ही कम्युनिटी तुम्हाला कशी वाटते आणि कम्युनिटीमुळे तुमच्यामध्ये कुठले बदलाव झालेत हे पण सांगू शकता. हा. कमिटीमध्ये तर काहीच कंप्लेंट नाहीये. एकदम मस्त सुव्यवस्थिशीर सुरळीत घेत आहेत. त्यांचं काही शब्दच नाही मला तारीफ करायला. खूप एकदम मस्त बिलकुल पेशन्स ठेवून एकदम मस्त सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात कमिटीला. आणि माझ्यामध्ये हा बदल झाला की लवकर उठण्याची सवय लागली आहे. येस येस, गुड हॅबिट मॅम मध्ये निर्माण झालेली आहे. जी बॅड हॅबिट होती मॅमला उशिरा उठणे आणि त्यासोबतच येणारा आळस जो होता तो आळस दूर झालेला आहे आणि लवकर उठण्याची सवय जी आहे ही सवय मॅमला छान प्राप्त झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये खूप छानसा बदल झालेला आहे. येस मॅम, छान, खूप खूप अभिनंदन. येस, यानंतर वैष्णवी मॅमशी बोलूयात आपण. मॅम अनम्यूट घ्या. गुड मॉर्निंग वैष्णवी मॅम. आज तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल साठी कुठला संदेश देणार आहात? येस. येस मॅम, आपण तर रोज सकाळपासून करतो तर पण कोणाला जरी शक्य नसेल सकाळी उठणं वगैरे कामाच्या घाईमध्ये जर सकाळी जर होत नसेल तर आपलं युट्यूब चॅनल आहे नांदेड फिटनेस क्लब, तुम्ही नक्की जॉईन करा आणि तुम्हाला तुमच्या वेळेमध्ये तुम्ही करू शकतात. योगा प्राणायाम वर्कआउट मेडिटेशन सहित. मेडिटेशनमुळे आपलं माइंड सेट होतं, योगा प्राणायाममुळे आपले माइंड फिट होतो एकदम आणि आपल्याला कोणतेही आजार येऊ शकत नाहीत. म्हणजे एवढी इम्युनिटी पॉवर आपली वाढते. आणि त्याच्यासोबत आपलं न्यूट्रिशन आहे, खाली कॉमेंट करू शकता तुम्ही काय न्यूट्रिशन घेऊ शकता, म्हणजे आपल्या बॉडीला फिट करू शकतो. कारण आपल्या बॉडीला प्रोटीन विटामिन सर्वच काही गरज असते जे आपल्या रोजच्या जेवणामधून जे भेटत नाही त्याच्यामधून न्यूट्रिशन मधून भेटू शकते. कारण आपण ते न्यूट्रिशन घेतल्यामुळे आपण फिट आणि दिवसभर एनर्जिकल राहू शकतो. त्याच्यामुळे आपलं जे युट्यूब चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कारण आपलं आरोग्य छान झालेलं आहे, दुसऱ्यांचं पण आपण एका व्यक्ती तरी आरोग्य छान करायचा प्रयत्न जर केला तर आपण असंच खूप जणांचं आरोग्य छान करू शकतो. कारण आता ह्या भागदौडीच्या जीवनामध्ये कसं सर्वांचं वेट वाढलेलं आहे. कारण का बाहेरचं फूड बरोबर नाही, सगळेजण खावं लागत आहे, ऑफिसला जातात, कोणी बाहेर जातात, कोणाला घरचं भेटत नाही, त्याच्यामुळे वेट वाढलेलं असते. त्याच्यामुळे आपल्या हॅपी क्लबला जॉईन करा आणि सगळ्यांचं आरोग्य छान करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. येस येस, खूप छान, खूप सुंदर संदेश दिलेला मॅम ना. येस, चला आपण थांबूयात. येस, सुनंदा मॅम जॉईन झालेल्या होत्या, पाहत आहेत का त्या? हो, ते दिसत नाही त्या. तर आजच्या दिवसाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांनी खूप छान आज आपला हेल्थ गोल जो आहे हा हेल्थ गोल पूर्ण करायचा आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, एकदम प्रसन्न आणि एकदम छान जावो ह्या माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बाय, गुड डे. येस, थांबूयात. बाय बाय. येस.